मित्रांनो आपण आता अगदी टोकावर आलो आहे आणि आपल्याला पुढे खाली आता खिंडीमध्ये उतरायचं आहे आणि तिथून आपल्याला हिरकणी बुरुज आणि आपलं जिथून निघालो तिथं आपल्याला जायचं आहे. अजून साधारण 3 किलोमीटरचा प्रवास आहे. हळूहळू जायला पाहिजे आपल्याला. चला मित्रांनो, चढ परवडला पण हा उतार नको. चालू आहे व्हिडिओ. एक 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 पाऊल बर्फाळ प्रदेशामध्ये चालल्यासारखं चालावं लागतंय. ओमकार थांब. अरे दगड वाचवायला. कुठं आहे दगड पडलेला? तर बघा हा दगड वरनं आला आणि माझ्या पायाला सुटला. पडलो मी. अरे बापरे, कुठं कुठं लागले काय माहिती. खूप अवघड. वरून बाबा दगड सोडू नका. तुम्ही आला तर कॅच करू. पण मित्रांनो, आता आम्ही खिंड उतरून खाली आलो आहे आणि आता थोडंसं 1-2 किलोमीटर राहिले आणि हिरकणीचा बुरुज आम्ही ज्या ठिकाणाहून सुरुवात केली होती तिथून आता ते ठिकाण आपल्याला आता येते. भयानक जंगलामधून आम्ही आलोय. आता थोडंसं तरी पण थोडासा आहेच. मित्रांनो, आम्ही आता जवळजवळ पोचत चाललो आहे हिरकणी बुरुजाजवळ आणि आम्ही आता या ठिकाणी एक धबधबा आम्हाला सापडला छोटासा. त्या ठिकाणी आलो. खूप धबधबा बघितला की सगळं जे तुला माहिती आहे निघून जाते. म्हणून उद्या दगड थोडं पाडू नका. छान धबधबा आहे. परिक्रमा दरम्यान भरपूर धबधबे पाहिले आणि हा शेवटचा धबधबा भरपूर असे बहुतेक असेल. चला मित्रांनो, नमस्कार. सगळे भाग तुम्ही या रायगड परिक्रमेचे पहा. भटकंती लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही जॉईन व्हा. भटकंती लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर भटकंती लाईव्ह फेसबुक पेजला आपण फॉलो करा आणि नवनाथ कदम प्रोफाईल यालाही फॉलो करा आणि आनंद घ्या रायगड परिक्रमेचा. मित्रांनो, पुन्हा आम्ही आणखी एकदा जंगलामध्ये शिरलो आहे. संध्याकाळचे साधारण 5:30-6 वाजले असतील. हा जंगलातला अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आणि 4 वाजल्यापासून थोडे मच्छर आणि कीटक बाहेर पडतात आणि
हे आपल्याला धोकादायक असतात. त्यामुळे मी जास्तीत जास्त लवकर जाण्याचा प्रयत्न करतो. समोर पाहत आहे हा थोडासा सपाट भाग आहे, मात्र अंधार पडायची वेळ झाल्यामुळं त्यानंतर आपल्याला थोडंसं अडचणीत जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त लवकर जाण्याचा प्रयत्न करतो आहे. सागर दादा मित्रांनो, थोडंसंच राहिले 2 किलोमीटर, पण आता जड जाते. खूप अवघड कंडिशन आहे. हे पाणी आहे, पाणी बघितलं की छान वाटते. हा मस्त. जरा विश्रांती घेतोय. ठीक आहे. छान छान छान, थँक्यू. मित्रांनो, आपण रायगड परिक्रमा करत आहोत. शेवटचा टप्पा आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्याला हिरकणी बुरुज येईल. आपण पूर्णपणे 18 किलोमीटरचा हा रायगड परिक्रमेचा कार्यक्रम पूर्ण केला आहे आणि खूप टफ आणि अवघड अशी परिक्रमा होती. आणि पाठीमागं पाहताय हा निसर्ग, खरा निसर्ग, हा धबधबा, हा स्वर्गीय आनंद आपल्याला ह्या रायगड परिक्रमेमध्ये मिळतो.